मे महिन्यात 4 दिवस जास्त उष्णतेची लाट. राजस्थानात 11 वर्षांचा जुना विक्रम मोडला. 46.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. सफाई कामगारांना अखेर न्याय. मृतांच्या वारसांना दुप्पट नुकसान भरपाई. राज्य शासनाचा निर्णय. मुख्यमंत्री 100 दिवस कृती आराखड्यात पिंपरी महापालिकेनं पटकावलं दुसरं स्थान. मूल्यमापनात पिंपरी चिंचवड महापालिकेला 100 पैकी 85.71% गुण, तर उल्हासनगर महापालिका प्रथम क्रमांकावर. मुंबईत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामात निष्काळजीपणा करणं भोवलं. पालिकेच्या दुय्यम अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई. मुंबईत 3 लाखांहून अधिक घरं रिक्त. लायसेन्स फोरासचा वार्षिक अहवाल जाहीर. आरटी अंतर्गत तिसऱ्या प्रतीक्षा यादीचे प्रवेश घेण्यासाठी 7 मे पर्यंत अंतिम मुदत. प्राथमिक शिक्षण संचालनालयानं जारी केलं सूचनापत्र. विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार असल्याची माहिती. बीओटी तत्वावर उभारणी होणार. राज्य सरकारकडे प्रस्ताव. देशाच्या सरकारी तिजोरीत मोठी भर. 2.37 लाख कोटींसह जीएसटी संकलन प्रथमच विक्रमी पातळीवर. गेल्या वर्षीच्या तुलनेत 12.6% जास्त. अक्षय तृतीयेच्या दिवशी सुमारे 12 टन सोन्याची विक्री, तर याच दिवशी देशभरात सुमारे 400 टन चांदीची विक्री. आंब्यापेक्षा आमरसाला जगभर पसंती. मागील वर्षी 60,000 टन निर्यातीमधून 624 कोटींची उलाढाल. मे महिन्यात भारतातील बहुतेक भागात तापमान सामान्यापेक्षा जास्त राहण्याची अपेक्षा आहे. राजस्थान, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या 4 दिवस जास्त असण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राजस्थानमधील बाडमेरमध्ये उष्णतेने एप्रिल महिन्याचा 11 वर्षांचा विक्रम मोडलाय. तापमान 46.8 अंशांवर पोहोचलंय. मुंबई वगळता राज्यभरातील जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा चढता असून गुरुवारी मुंबईचं तापमान 34 अंश नोंदवण्यात आलेलं आहे. तर गेल्या महिन्याच्या तुलनेत कमाल तापमानाची नोंद कमी झाली असली तरी आर्द्रता 60 ते 80% आसपास नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे भर उन्हात मुंबईकर घामाघूम होत आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा कडाका प्रचंड वाढलाय. कमाल तापमानात दिवसागणिक वाढ होत असून तापमानानं 40शी पार केलंय. मावळमध्ये नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या कामासाठी तब्बल 36% अधिक दरानं निविदा आलेल्या आहेत. त्यामुळे त्या रद्द करून त्याऐवजी आता हा प्रकल्पच बीओटी तत्वावर राबवण्याची तयारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं केली आहे. त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला असल्याची माहिती मिळते. रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम सुमार दर्जाचं केल्यानं दुय्यम अभियंता आणि कंत्राटदारावर महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कारवाईचा बडगा उगारलाय. काँक्रीट मिश्रणात गुणवत्तेचा अभाव आढळल्यानं संबंधित दुय्यम अभियंत्याला निलंबित करण्यात आलंय. रस्ते कंत्राटदाराला 50 लाख तर गुणवत्ता नियंत्रण संस्थेला 25 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. मलनिस्सारण वाहिन्या, कुंड तसंच भूमिगत गटारं साफ करताना अपंगत्व आलेल्यांना तसंच मृत्युमुखी पडलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना अखेर योग्य भरपाई देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय. विशेष म्हणजे 1993 नंतर घडलेल्या घटनांमधील पीडितांना शोधून त्यांना योग्य मदत केली जाणार आहे. नियमित कंत्राटी तसंच दैनंदिन तत्वावरील कर्मचाऱ्यांचे वारस नुकसान भरपाईसाठी पात्र असतील. मुंबई महानगर परिसरातील घर विक्रीत वाढ कायम असून त्या तुलनेमध्ये नव्या घरांची निर्मिती झालेली नाहीये. मात्र रिक्त असलेल्या घरांच्या विक्रीत वाढ झाली असली तरी मुंबई महानगरात अद्याप 3 लाखांहून अधिक घरं रिक्त आहेत. पुण्यात देखील 89,000 घरं रिक्त असल्याचा अहवाल लायसेन्स फोरास या संशोधन कंपनीनं जारी केलाय. जोपर्यंत शैक्षणिक श्रेयांक खात्याचा तपशील विद्यापीठानं सांगितलेल्या संकेतस्थळावर टाकला जाणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार नाही असा इशारा मुंबई विद्यापीठ प्रशासनानं एका परिपत्रकाद्वारे महाविद्यालयांना दिलाय. HMIS या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून 32 कोटी 21 लाख रुपये देण्यात आलेत. ही प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या 5 वर्षाच्या इंटरनेट सुविधेसाठी 32 कोटी 21 लाख रुपयांच्या खर्चाला वैद्यकीय शिक्षण विभागानं मान्यता दिली आहे.
आरटी अंतर्गत तिसऱ्या प्रतीक्षा यादीचे प्रवेश घेण्यासाठी 7 मे पर्यंत अंतिम मुदत आहे असं सूचनापत्र प्राथमिक शिक्षण संचालनालयानं जारी केलेलं आहे। प्रतीक्षा यादीतील सर्व प्रवेश हे 7 मे पर्यंत पूर्ण होतील याची स्थानिक प्राधिकरणांनी नोंद घ्यावी असंही सूचनापत्रात म्हटलं। 2025 पर्यंत भारतात सोन्याची मागणी 700 ते 800 टनाच्या दरम्यान राहू शकते असा अंदाज WGCनं व्यक्त केलेला आहे। 2025च्या सुरुवातीपासून सोन्याच्या किमती 25% वाढल्या असून प्रतितोळा 1 लाखांपर्यंत पोहोचलेले आहेत। त्यामुळे ग्राहकांच्या सोने खरेदीच्या पद्धतीत बदल झालाय असं अहवालात म्हटलंय। अक्षय तृतीयेच्या दिवशी सुमारे 12 टन सोन्याची विक्री झाली ज्याचं मूल्य सुमारे 12,000 कोटी रुपयांच्या घरात होतं। तर याच दिवशी देशभरात सुमारे 400 टन चांदी विकली गेली ज्याचं मूल्य हे 4,000 कोटी रुपयांपर्यंत होतं। IIT मुंबईच्या 1998च्या बॅचनं संस्थेला 57 कोटी रुपयांची देणगी दिलेली आहे। ही देणगी संस्थेतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या विकासासाठी, संशोधनासाठी तसंच पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी दिली जाणार आहे। मुख्यमंत्री 100 दिवस कृती आराखडा उपक्रम अंतिम मूल्यमापनात पिंपरी चिंचवड महापालिकेनं महापालिका श्रेणीमध्ये राज्यात दुसरं स्थान पटकावलंय। गुणवत्ता परिषदेनं घेतलेल्या मूल्यमापनात पिंपरी चिंचवड महापालिकेला 100 पैकी 85.71% गुण मिळाले असून उल्हासनगर महापालिका प्रथम क्रमांकावर आहे। नवी मुंबईमध्ये भारतीय आंब्यापेक्षा आमरसाला जगभरातून जास्त मागणी आहे। निर्यात होणाऱ्या आंब्यापेक्षा दुप्पट आमरस विविध देशात पाठवला जातोय। गेल्या वर्षी तब्बल 60,200 टन आमरस निर्यात होऊन त्या माध्यमातून 624 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे। मतदार याद्यांमधील अचूकता सुधारण्यासाठी आणि मतदान प्रक्रिया अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी निवडणूक आयोगानं नवीन उपक्रम हाती घेतलेत। याद्यांमधील अचूकतेसाठी 3 मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचं ठरलंय। तर त्यात मृत्यू नोंदणीचा डेटा मिळवणं, बूथ लेव्हल ऑफिसर्सना इलेक्ट्रिक पद्धतीनं मान्यताप्राप्त ओळखपत्र देणं आणि मतदार माहिती स्लिप अधिक मतदार अनुकूल बनवणं याचा समावेश आहे। देशाच्या तिजोरीमध्ये मोठी भर पडली आहे। एप्रिलमध्ये भारताचं जीएसटी संकलन विक्रमी 2.37 लाख कोटी रुपयांवर पोहोचले जे गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील 2.10 लाख कोटी रुपयांपेक्षा 12.6% जास्त आहे। मेट्रो 3 प्रकल्पाचा BKC ते वरळीपर्यंतचा दुसरा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे। या मार्गिकेवरील प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रम देखील सज्ज असणार आहे। धारावी ते कफ परेड पर्यंतच्या 17 मेट्रो स्थानकांना जोडणाऱ्या 28 मार्गांवर बेस्टच्या 79 बसेस चालवण्यात येणार आहेत। जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात आता सायबर हल्ल्यांचं प्रमाण वाढल्याचं आकडेवारीवरून समोर आलेलं आहे। 23 एप्रिलपासून देशभरात 10 लाखांहून अधिक हल्ल्यांची नोंद झाली आहे। या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचं आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात आले। जळगावच्या चोपडा तालुक्यात गायत्री कोळी या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलाय। महिलेच्या अंगावर खुणा आणि जखमा आढळून आल्या। सासू आणि नणंद यांनी महिलेला गळफास दिल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला। जळगावच्या आकाशवाणी चौकात दुचाकीला ट्रकनं जोरदार धडक दिल्यानं गंभीर अपघात झाला। या अपघातात तरुणीच्या दोन्ही पायांचा चेंदामेंदा झाला असून तरुण देखील गंभीर जखमी झालाय। अपघातानंतर ट्रक चालक वाहन घटनास्थळी सोडून फरार झाला। नवी मुंबई महापालिकेतील उबाठा गटाचे माजी नगरसेवक आणि पक्षाचे प्रतोद रतन मांडवे आणि त्यांच्या पत्नी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। ठाण्यातील आनंद आश्रम इथे हा पक्ष प्रवेश पार पडला। धाराशिवमधील विकास कामांच्या स्थगितीचा विषय राज्य शासनाचा आहे, माझा नाही असं उत्तर भाजप आमदार राणा पाटील यांनी प्रताप सरनाईक यांना दिलं। कामांना शेवटच्या 3 महिन्यातच मंजुरी कशी दिली याची चौकशी करा अशी मागणी राणा पाटील यांनी केली। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिवमध्ये एक सूचक वक्तव्य केलंय। काही जुने मित्र शहरातील कचऱ्याचा प्रश्न घेऊन उपोषणाला बसले होते। ते जुने मित्र होते आणि भविष्यात नवीन मित्र होतील असे प्रताप सरनाईकांनी उबाठा खासदार ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांच्या समोर वक्तव्य केलं। त्यामुळे शिंदे शिवसेनेचे नवीन होणारे मित्र कोण आणि कुणाचा प्रवेश होणार याच्या चर्चेच्या वावड्या उठायला पुन्हा सुरुवात झाली आहे। दक्षिण सोलापूरमधील बोरावणी येथे विहिरीचा कठडा कोसळून बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह सापडलेत। दुपारी 12:30च्या सुमारास 7 ते 8 मुलं विहिरीत पोहण्यासाठी गेले होते तेव्हा विहिरीचा कठडा कोसळल्यानं 2 मुलं ढिगाऱ्याखाली अडकली होती। 2024-25 मध्ये मार्च ते एप्रिल नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात 36,592 पर्यटकांनी भेट देत जंगल सफारी केली आहे। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प पावसाळ्यात बंद ठेवला जात असून एवढा काळ सोडला असता नेहमीच पर्यटकांची गर्दी असते। मात्र असं असतानाही जून महिन्यात सर्वाधिक 8,334 पर्यटकांनी जंगल सफारी केल्याचं दिसून येत आहे। मावळ तालुक्यामध्ये कृषी विभागामार्फत चालू खरीप हंगामाची तयारी जोरात सुरू आहे। सहाय्यक कृषी अधिकारी स्मिता कानडे यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन पीक घरगुती उगवण क्षमता चाचणी आणि बीज प्रक्रिया करून पेरणी करण्याबाबत मार्गदर्शन केलं।
नगरमधील ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी आमदार अरुण काका जगताप यांचं निधन झालंय। गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। त्यांच्या निधनानं नगर शहरासह जिल्ह्यात शोककळा पसरली। मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये पर्यटन क्षेत्राला बळ देणारा महापर्यटन उत्सव आजपासून सुरू होतोय। 4 मे पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे। या महोत्सवानिमित्त महाबळेश्वरातील विविध पॉइंट्सवर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। वर्ध्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। उमरी, बेलगाव, दिग्रस या परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यानं उन्हाळी पिकांना फटका बसलाय। पावसामुळे जनावरांचा चारा देखील भिजलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे। तर पुढील 2 दिवस वर्धा जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। अमरावती जिल्ह्यातील मोझरी गावासह परिसरात अवकाळी पाऊस बरसला। गारपिटीसह झालेल्या पावसाचा कांदा आणि संत्र्याला फटका बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। तर दुसरीकडे पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळालाय। गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावली। पावसामुळे मका, आंबा आणि भाजीपाल्याला फटका बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली या धरणाच्या कामाला वेग आलेला आहे। धरणाच्या कामात शेतकऱ्यांच्या शेतातून बेकायदेशीरपणे उत्खनन होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। तातडीनं उत्खनन थांबवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। रत्नागिरीच्या दापोली शहरातील गटारीचं पाणी जोग नदीमध्ये सोडलं जात आहे, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेलं आहे। गटारीचं पाणी नदीत सोडणं बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। अहिल्यानगरच्या कोल्हार भगवती परिसरात बिबट्याचा वावर आढळला। यावेळी शेतात लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला।